Hi friends, welcome to the our e-learning section of standard 9, and the topic number is the first laws of motion, and the point is the speed and the velocity. Before we starting our lecture, please subscribe our channel for getting the new videos and hit the bell notification. So start our point, speed and the velocity. What is speed? The distance traveled in any direction by an object in unit time is called speed. Means एखादी ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्ट एनी डायरेक्शनला जाते. काय होत आहे? एनी डायरेक्शनला जात असेल मीन्स ती मोशनमध्ये आहे आणि कोणत्याही डायरेक्शनला जाते. द ऑब्जेक्ट इन अँड द टाइम इज युनिट टाइम. आणि तो टाइम कसा असेल तिथं जाण्यासाठीचा युनिट टाइम असेल. मीन्स कोणत्याही डायरेक्शनला आणि युनिट टाइममध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू जात असेल त्यावेळेस ती वस्तू कशामध्ये आहे म्हटलं जातं? स्पीडमध्ये आहे असे म्हटलं जातं. दॅट टाइम वी से दॅट ऑब्जेक्ट इज इन द स्पीड. दिस इज द स्पीड. बट व्हॉट इज वेलॉसिटी? वेलॉसिटी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन. या ठिकाणी होतं स्पीडमध्ये एनी डायरेक्शन, इथे आहे पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. याही ठिकाणी वेलॉसिटीमध्ये युनिट टाइम आहे, स्पीडमध्ये पण युनिट टाइम आहे. फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये फरक असतो. तर स्पीडमध्ये एनी डायरेक्शन असतं, तर वेलॉसिटीमध्ये पर्टिक्युलर डायरेक्शनच ती वस्तू काय होत असते? जात असते. म्हणजे त्याची डायरेक्शन ठरलेली असते, ती कोणत्या डायरेक्शनने जाते हे वेलॉसिटीमध्ये ठरलेले असते. मात्र स्पीडमध्ये तसं काही ठरलेलं नसतं, ती कोणत्याही डायरेक्शनमध्ये असू शकतं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड द वेलॉसिटी. सो नेक्स्ट पॉईंट पाहूया. स्पीड इज अ स्केलार क्वांटिटी. स्पीड ही कोणची क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे. तर वेलॉसिटी कोणची आहे? वेक्टर क्वांटिटी. आणि हे स्केलार आणि वेक्टर यांच्याविषयी आपण मागे एक लेक्चर केलं आहे, ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. स्केलार आणि वेक्टरची त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता युनिटबद्दल पाहूया. व्हॉट इज द युनिट ऑफ स्पीड अँड द वेलॉसिटी? The unit of speed and velocity are the same. In MKS, that is System International, meter per second, and the velocity also MKS, meter per second. आलं लक्षात? तर CGS मध्ये in the CGS सेंटीमीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद. मीन्स यावरून आपण असंही म्हणू शकतो द स्पीड अँड द वेलॉसिटी हॅविंग द सेम युनिट. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट पाहूया. स्पीड इज रिलेटेड विथ डिस्टन्स. स्पीड ही कुणाशी रिलेटेड आहे? डिस्टन्सशी रिलेटेड आहे. तर वेलॉसिटी कुणाशी रिलेटेड आहे? डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. आणि आपण आधीच्याच एका लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे डिस्टन्स हे काय आहे? स्केलार क्वांटिटी आहे. तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आलं लक्षात? अँड द लास्ट वन द फॉर्म्युला. देअर इज अ लिटल डिफरन्स बिटवीन. हिअर इज द ओनली डिस्टन्स अँड हिअर इज द ओनली डिस्प्लेसमेंट. पहा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स इज मेजर्ड इन meter, time is measured in second. In velocity, displacement also measured in meter and time is measured in second. This is the difference between speed and the velocity.
Hi friends, welcome to our e-learning section of standard 9, and the topic number is the first, laws of motion, and the point is the speed and the velocity. Before we starting our lecture, please subscribe our channel for getting the new videos and hit the bell notification. So start our point, speed and the velocity. What is speed? The distance traveled in any direction by an object in unit time is called speed. Means एखादी ऑब्जेक्ट आहे, ती ऑब्जेक्ट एनी डायरेक्शनला जाते. काय होत आहे? एनी डायरेक्शनला जात असेल मीन्स ती मोशनमध्ये आहे आणि कोणत्याही डायरेक्शनला जाते. द ऑब्जेक्ट इन अँड द टाइम इज युनिट टाइम. आणि तो टाइम कसा असेल तिथं जाण्यासाठीचा युनिट टाइम असेल. मीन्स कोणत्याही डायरेक्शनला आणि युनिट टाइममध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू जात असेल त्यावेळेस ती वस्तू कशामध्ये आहे म्हटलं जातं? स्पीडमध्ये आहे असे म्हटलं जातं. दॅट टाइम वी से दॅट ऑब्जेक्ट इज इन द स्पीड. दिस इज द स्पीड. बट व्हॉट इज वेलॉसिटी? वेलॉसिटी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन पर्टिक्युलर डायरेक्शन. या ठिकाणी होतं स्पीडमध्ये एनी डायरेक्शन, इथे आहे पर्टिक्युलर डायरेक्शन बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. याही ठिकाणी वेलॉसिटीमध्ये युनिट टाइम आहे, स्पीडमध्ये पण युनिट टाइम आहे. फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये फरक असतो. तर स्पीडमध्ये एनी डायरेक्शन असतं, तर वेलॉसिटीमध्ये पर्टिक्युलर डायरेक्शनच ती वस्तू काय होत असते? जात असते. म्हणजे त्याची डायरेक्शन ठरलेली असते, ती कोणत्या डायरेक्शनने जाते हे वेलॉसिटीमध्ये ठरलेले असते. मात्र स्पीडमध्ये तसं काही ठरलेलं नसतं, ती कोणत्याही डायरेक्शनमध्ये असू शकतं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड द वेलॉसिटी. सो नेक्स्ट पॉईंट पाहूया. स्पीड इज अ स्केलार क्वांटिटी. स्पीड ही कोणची क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे. तर वेलॉसिटी कोणची आहे? वेक्टर क्वांटिटी. आणि हे स्केलार आणि वेक्टर यांच्याविषयी आपण मागे एक लेक्चर केलं आहे, ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. स्केलार आणि वेक्टरची त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता युनिटबद्दल पाहूया. What is the unit of speed and the velocity? The unit of speed and velocity are the same. In MKS, that is System International, meter per second, and the velocity also MKS, meter per second. आलं लक्षात? तर CGS मध्ये in the CGS सेंटीमीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद. मीन्स यावरून आपण असंही म्हणू शकतो द स्पीड अँड द वेलॉसिटी हॅविंग द सेम युनिट. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट पाहूया. स्पीड इज रिलेटेड विथ डिस्टन्स. स्पीड ही कुणाशी रिलेटेड आहे? डिस्टन्सशी रिलेटेड आहे. तर वेलॉसिटी कुणाशी रिलेटेड आहे? डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. आणि आपण आधीच्याच एका लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे डिस्टन्स हे काय आहे? स्केलार क्वांटिटी आहे. तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आलं लक्षात? अँड द लास्ट वन, द फॉर्म्युला, देअर इज अ लिटल डिफरन्स बिटवीन. हिअर इज द ओनली डिस्टन्स अँड हिअर इज द ओनली डिस्प्लेसमेंट. पहा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स इज मेजर्ड इन meter, time is measured in second. In velocity, displacement also measured in meter and time is measured in second. This is the difference between speed and the velocity. So
If you having any problem, any query, then ask me the question in the comment box. And please subscribe our channel and hit the bell notification for getting our new videos notification for you. So thank you for watching video. Bye.